नमस्कार मंडळी. स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या, फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात. यासाठी या टिप्स तुम्ही वापरू शकता. कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा. कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही. सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात. बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका. सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील. कोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा. गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा, ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल. लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही. सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या. टोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा. स्वयंपाक करताना तुम्हाला भजी, वडे, पुरी, वड्या, पापड असे अनेक पदार्थ तळावे लागतात. असे तळलेले पदार्थ करताना लक्षात ठेवा या किचन टिप्स. पुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही. तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई आणि जिरे टाका. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचं मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. वाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. तळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. अनारसे तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारस थापा. तर मंडळी, या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.